कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला ती कधीच नको होती आणि म्हणून मी तिला बाहेर काढलं। आणि मी काय चूक केलं सांग अक्षरा? माझं सोड की तुलाही सतत पाण्यात बघत होती, तुलाही माहिती आहे। तुमचा संसार तिच्या डोळ्यात खुपत होता, तो तोडण्यासाठी तिने काय काय केलं अक्षरा? तुझ्या हाताला धरून तुला घराच्या बाहेर काढायला भाग पाडलं तिनं अधिपतीला। आणि हे कुठल्या अधिकारानं केलं तिनं? काय संबंध होता तिचा या घराशी? काहीच नाही, पण फक्त अधिपतीच्या आधारानं ती या घरात ठाण मांडून बसली। सगळा कारभार हातात घेतला स्वतःच्या, मला बाजूला केलं। आणि कसला कारभार ग? सतत कट कारस्थानं। अक्षरा, तुला सुद्धा तिने या घरात राहू दिलं नसतं, फक्त अधिपतीमुळे ती गप्प होती। आणि अधिपतीवर सुद्धा काही खरं प्रेम नाहीये तिचं, हे सगळं खोटं आहे। अक्षरा, या सगळ्याचा त्रास होत होता मला रोज। त्या दिवशी या त्रासाचा कडेलोट झाला आणि माझ्या हातनं ते घडलं। हो पण बाबा, रागाच्या भरात तुम्ही चूक केलीत ना, चूक केलीत तुम्ही। काही गरज नव्हती मॅडमना अशा पद्धतीने घराबाहेर काढायची। त्यानं तुम्हाला हवं ते साध्य तर होणार नाहीच आहे, पण त्याचा उलटा परिणाम होणार आहे। आता बाबा, मी तुम्हाला याआधी सांगितलं होतं मॅडमशी चांगलं वागा, तसं तुम्ही वागतही होता, त्याचे परिणामही आपल्याला दिसत होते। पण आता अचानक तुम्ही त्यांना घराबाहेरच काढलं। बाबा, तुम्हाला कळतंय का? या एका कृतीमुळे अधिपतींमध्ये आणि तुमच्यामध्ये तुम्ही एक मोठी दरी निर्माण केली आहे। बाबा, मला अधिपती हवे होते म्हणून मी मॅडमनाही स्वीकारलं होतं। मला माहित होतं अधिपती आणि मॅडम वेगळे नाही आहेत। जर त्यांच्या आयुष्यातून मॅडमना काढून टाकलं तर अधिपतीच राहणार नाही, ज्यांच्यावर मी प्रेम केलंय। हे जसं मला कळलं तसं तुम्हालाही कळायला हवं होतं ना बाबा, तुमच्याही लक्षात यायला हवं होतं। हो, मॅडम म्हणजे तुमच्यातला आणि अधिपतींमधला दुवा होता। त्यांच्या थ्रू तुम्ही अधिपतींशी जवळीक साधू शकत होता, त्यांच्याशी बोलू शकत होता। आता तो दुवाच तुम्ही काढून टाकला। अधिपतींना खूप त्रास होणार आहे बाबा ह्याचा। हे सगळं आता त्यांना कसं सांगायचंय, कुठल्या भाषेत सांगायचं मला नाही कळतंय। काही करून आपल्याला मॅडमना शोधून काढलंच पाहिजे आता। अभी सांगू नका, एवढी हिंमत नाही 4 वाजता सूर्यवंशीची। काय डोसकं फिरलं काय त्याचं? आवत तवा डोसकं फिरल्यासारखंच करत होते। मी होते की तिथं समोर, हाकलून दिलं हो त्यांनी माझ्या मावशीला। लई मोठी चूक केली 4 वाजता सूर्यवंशी, लई मोठी चूक केली, लई मोठी चूक केली 4 वाजता सूर्यवंशीने। लय अपमान केला होता त्यांनी मावशीचा। म्हणजे एक वेळ हाताला धरून नुसतं बाहेर काढला असता ना तरी बी चाललं असतं, पण इतका पान उतारा केला ना का पूर्ण आयुष्यात कधीच कोणी मावशीचा एवढा पान उतारा केला नसेल। मी होते की तिथं, मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय। मावशीचा पाय निघत नव्हता घरातनं बाहेर तुमच्यासाठी। अहो, मोठ्या मालकांच्या पाया बी पडली ती, म्हणली का मी नाही जगू शकणार माझ्या लेकराशिवाय। अहो, तिला ढकलून दिलं, तिचं काय बी ऐकलं नाही बघा अधिपती। नंतर तर म्हणले का या घरात तुला इथून पुढे कधीच स्थान नाही आता। अधिपती, अव ताईचा तुमच्यावर लई जीव हाय हो। तुमच्यासाठी घरात राहू दे म्हणून तिनं भीक मागितली हो मोठ्या मालकांकडे। मानी स्वभावाची हाय हो माझी बहीण, पर समजा मान सन्मान तिनं बाजूला ठेवला आणि मोठ्या मालकांच्या पाया पडली। आणि मोठ्या मालकाने काय केलं? तिची लायकी काढली। नाही नाही ते बोलले तिला। अगं भाई ना, मावशीला म्हणले का तू रस्त्यावर बेवारशीसारखी फिरत होती, म्या तुला या महालात आणलंय आणि ह्यो पैसा एकदम तुला दिसला ना म्हणून डोसकं फिरलं तुझं। माझ्या पोराला पितवलं, मला आजारी पाडलं। एक नाही दोन नाही, लय काय काय बोलले ग मावशीला मम्मी। लई वाईट वाटलं असेल हो माझ्या ताईला। अहो, काय झालं, घर पडली असतील हो तिच्या। अहो, उभ्या आयुष्यात माझ्या ताईला असं कोणी बोललं नाही हो। अहो, तिची काय
झाली असेल. अधिपती तुम्हाला मी खरं सांगू का, हे जर समजा त्यांच्या खोलीत झाला असतं ना, तर एक वेळ काय वाटलं बी नसतं. परत समजा नोकरांसमोर आबरू काढली हो त्यांनी मावशीची. हिम्मत कशी झाली? अधिपती सोडा. हिम्मत कशी झाली तुमची? अधिपती सोडा तर त्यांना प्लीज. तुम्ही सारखं बाजूला, तुमची हिम्मत कशी झाली मला सांगा. अधिपती ऐका प्लीज, असं नका करू. प्लीज सोडा ते, प्लीज. काय समजतं स्वतःला? प्लीज शांत व्हा. जरा सारखं बाजूला. अधिपती ऐका प्लीज, ते वडील आहेत तुमचे, जरा तरी भान ठेवा. माझा बाप आहे ना, मी बोलून घेईन मग त्याच्या संग. तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका. आणि मला तुमच्या संग बी बोलायचं आहे, पण आता नाही, नंतर बोलीन मी. तुम्ही बाजूला. मी नाही होणार बाजूला. तुम्ही आधी मला सांगा काय झालं आणि शांतपणे सांगा का चिडलाय तुम्ही. प्लीज. का चिडले म्हणजे तुम्हाला सांगितलं नाही या माणसाने यानं काय केलं ते? अहो आमच्या आई साहेबांनी बाहेर काढले करत नाही यांनी. मला काय शांत व्हायला सांगताय तुम्ही? आपल्याला फिरायला पाठवलं आणि हा सगळा डाव इथे यांनी करून ठेवलाय. तुम्हाला माहिती आहे का नाही? कुठल्या अधिकारानं बाहेर काढलं तुम्ही आई साहेबांनी? हिम्मत कशी झाली तुमची? हिम्मत कशी झाली तुमची? लागेल त्यांना. हा? हिम्मत कशी झाली? मी सांगणार होतो तुला. काय सांगणार होता मला? अधिपती नको, काय सांगणार होता मला तुम्ही? पण तुम्ही हे केलंच का ते मला आधी सांगा पहिलं. का केलं? का केलं? शांत व्हा प्लीज, शांत व्हा अधिपती. कसा सांग तू? आई साहेब आमच्या दैवत आहेत, त्यासनी बाहेर काढलं तुम्ही. त्याचा फोन बी लागून झाला हो. आता तुम्ही बाहेर काढलं का गायब गेले? बाहेर काढले का गायब? आई शपथ, जर तसं केलं असतं ना अधिपती मी सोडा. सोडणार नाही त्याला सूर्यवंशी. त्यांना त्रास होतो. तसं असं तर मी सोडणार नाही. नको, प्लीज प्लीज सोडा त्यांना. अधिपती प्लीज ऐका, सोडा त्यांना. शांत व्हा. अहो, कसं सांगतो मी? शांत व्हा ना प्लीज. कसं सांगतो मी? कसं सांगतो? तुम्ही मला काय ते काय ते सांगा मला. खरं सांगा. प्लीज माझं ऐका, प्लीज शांत व्हा प्लीज. माझं ऐका. मला आता कुणाचं काय ऐकायचं नाही, मला काहीच बोलायचं नाही. तुम्ही आता नसताना तर या माणसाचं मी आता काय करून ठेवलं असतं मलाच माहित नाही. लाज वाटत नाही हो यासनी. एवढी माया लावली आई साहेबांनी मला आयुष्यभर. या माणसासाठी केवढं केलं विचारा की त्यासनी. लाज आहे का त्यासनी? त्यांची आजारपणे काढली, त्यांची सगळी औषधं गोळ्या सगळी आई साहेबांनी बघितली, दुखणी खुपणी काढली. त्या बाईला घराबाहेर काढली यांनी. अरे तू शांतपणे ऐकलंस तर मी सगळं सांगेन. मी का केलं, कशासाठी केलं. जाऊ, मला काय बोलायचं नाही, काय ऐकायचं नाही तुमचं. का बसा. तुम्हाला अधिपती, आमची आई अधिपती, साहेब पाहिजे बघा. आई साहेब पाहिजेत मला आत्ता. अधिपती शांत व्हा प्लीज. ते काय सांगतात ते ऐकून तरी घ्या. अहो, काय ऐकून घेऊ या माणसाचं? या माणसानं आपल्याला फिरायला बाहेर पाठवलं. आमच्या आई साहेब इथे एकट्या पडले तर संधीचा फायदा घेऊन त्यातून बाहेर काढलो. हा? एवढ्या खालच्या पातळीवर उतरलाय आमचा बाप. लाज वाटते मला याला बाप म्हणायची. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.